मुंबईमध्ये पावसाचं धुमशान सुरूच आहे। पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईसह संपूर्ण शहरात सध्या पावसाचा जोर कायम आहे। हवामान विभागानं मुंबईत पुढील काही तासातही मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर आपले दोन प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अंधेरीतून ईशान देशमुख आपल्यासोबत आहेत, तर पूर्व द्रुतगती महामार्गावरून वेदांत नेब आपल्यासोबत आहे। आपण सुरुवातीला ईशानकडे जाऊयात। ईशान, अंधेरीमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस आहे आणि फक्त अंधेरी नाही, मुंबईतल्या सगळ्या उपनगरांमध्ये सुद्धा खूप पाऊस बरसतोय। काय अंदाज वर्तवण्यात आलाय, किती पाऊस आहे आणि काय आवाहन केलं गेलंय? प्रज्ञा, नक्कीच सध्या मी अंधेरी MIDC या परिसरामध्ये उभा आहे। अतिमुसळधार पाऊस सध्या आपल्याला पडताना या अंधेरी भागामध्ये पाहायला मिळतंय। मी दाखवू शकतो की समोरची जी वाहनं आहेत ती देखील या पावसामध्ये दिसत नाहीये, अशी एकंदरीत परिस्थिती सध्या अंधेरी या परिसरामध्ये आहे। आता सकाळचे 8:30 वाजले असताना देखील एक काळोख या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचसोबत शाळांसाठी जी मुलं लहान लहान चालली आहेत त्यांना कुठेतरी जाताना अडचण होत आहे। त्याचसोबत चाकरमानी जो आता त्यांच्या कार्यालयासाठी निघाला आहे त्याला देखील कुठेतरी अडचण होत आहे। आणि जर असाच पाऊस कायम राहिला तर अनेक सखल भागांमध्ये पाणी भरू शकतं। यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती होऊ शकते आणि लोकल सेवा जी लाईफलाईन म्हणली जाते मुंबईची त्याच्यावर देखील परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। महानगरपालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट रूममधून संपूर्ण मुंबई असतील, उपनगरं असतील त्यावरती लक्ष ठेवण्यात येत आहे। कुठे काही घटना घडली तर त्वरित कसं तिकडे जाऊन त्यावरती कारवाई करता येईल हे देखील सध्या महानगरपालिकेकडून लक्ष ठेवण्यात येत आहे। आणि त्याचसोबत प्रशासनाकडून एक आवाहन करण्यात येत आहे वारंवार की जर काही काम असेल तरच तुम्ही बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका, असं देखील महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। आणि असाच पाऊस कायम राहील हे देखील हवामान विभागाने वर्तवलं आहे। निश्चित ईशान सोबत रहा। आपण यानंतर वेदांतकडे जाऊयात। वेदांत, पीक आवर सुरू झालेले आहेत, पाऊसही प्रचंड बरसतोय। काल पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होती, आता पावसाचं आणि वाहतुकीचं काय चित्र आहे? प्रज्ञा, कालपेक्षा वेगळं चित्र नाहीये, कारण सध्या मी भांडूप परिसरात आहे आणि नाहूर, भांडूप, पुढे मग विक्रोळी, घाटकोपर या परिसरामध्ये वाहतूक कोंडी कशी आहे हे आपण प्रेक्षकांना दाखवूयात। मुंबईकर असतील, ठाणेकर असतील जे कामाला जायला निघालेले आहेत त्यांना आपण हे दृश्य दाखवूयात। कारण आपण बघितलं तर नवी मुंबईकडनं येणारी ही सगळी वाहनं, त्यासोबत ठाण्याकडनं येणारी ही वाहनं, आतमध्ये आपण जर बघितलं सिग्नल आहे आणि सिग्नलच्या पुढे जो काही मग ट्रॅफिक जाम लागतो किंवा मग स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे ती अगदी घाटकोपरपर्यंत आहे। रस्त्याची कामं सुरू आहेत, ब्रिजची कामं सुरू आहेत आणि त्यामध्ये ब्रिजवर आपण बघतोय स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे, खाली सुद्धा काही ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या सगळ्यामधून मुंबईकर असेल, ठाणेकर असेल, जो नवी मुंबईकडनं मुंबईच्या दिशेने येतोय तो मार्ग काढत आपल्या कामाला निघालेला आहे। जसं तू म्हणाली पीक आवर आहे, पुढचे 2-3 तास सुद्धा ज्या प्रकारे मुंबई महापालिका असेल किंवा हवामान विभागाने सुद्धा जे काही आवाहन नागरिकांना केलेलं आहे की ऑरेंज अलर्ट आहे आणि ऑरेंज अलर्टमध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळतोय, मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बरसतोय। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आपण पुन्हा एकदा दृश्यांमध्ये दाखवूया। पावसाचा जोर वाढलेला आहे, जे 2 व्हीलरवर जात आहेत आपण बघू शकतो कशा प्रकारे हे सगळ्या पावसातनं रेनकोट घालत, परत हेल्मेट डोक्यावर घालून हे सगळे आपल्या कामाला निघालेत। आणि किती अवघड आहे, म्हणजे एकीकडे सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यातनं हे सगळे वाट काढतायत, त्यातनं वाहतूक कोंडी, स्लो मुव्हिंग ट्रॅफिक। त्यामुळे जर तुम्ही कार्यालयात पोहोचत असाल तर नक्कीच तुम्हाला उशीर होऊ शकतो। त्याशिवाय याच मुसळधार पावसातनं वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत तुम्हाला कामावर जावं लागू शकतं। काल महापौर सुद्धा म्हटल्या की काही ठिकाणी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे मुंबईकर जेव्हा बाहेर निघतील तेव्हा या सगळ्याचा विचार करावा। आणि खास करून ही पुन्हा एकदा आपण वाहतूक कोंडी दाखवूया पूर्व द्रुतगती महामार्गाची, कारण जरी लोकल वाहतूक आपण जी माहिती दिलेली आहे एक 15 ते 20 मिनिटं, म्हणजे सेंट्रल रेल्वेची जी लोकल वाहतूक आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने आहे, मात्र रस्ते वाहतूक आपण बघतोय
यातनं मात्र वाट काढताना मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. निश्चित वेदांत, जसं तू सांगतोस की पावसाचा जोर वाढलाय आणि आजूबाजूला जर परिसर पाहिला तर प्रचंड काळोख देखील पावसानं केलेला आहे, ढग दाटून आलेले आहेत, त्यामुळे आणखी पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता आहे. आपण यानंतर निलेशकडे जाऊयात. वडाळ्यातून निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, ठाणे असेल, मुंबई असेल, सगळ्याच भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय. वडाळ्यामध्ये पावसाचं नेमकं काय चित्र सध्या पाहायला मिळतंय आणि काय परिस्थिती आहे त्या परिसरात? प्रज्ञा, वडाळा असेल, सायन चुनाभट्टी असेल, किंग सर्कल असेल, दादर असेल, या संपूर्ण परिसरात आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वी खरं तर पावसानं उसंत घेतली होती, त्यामुळं पाणी भरल्याची कुठेही सध्या तरी तक्रार नाही आहे किंवा कुठेही दिसत नाही आहे. सध्याची ही वडाळ्यातली दृश्य आपण पाहतोय. खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरत असतं आणि पूर्णपणे किंग सर्कलपासून वडाळ्यापर्यंतचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे हा जलमय होताना आपल्याला अनेक वेळा दिसत असतो. मात्र आज अशी परिस्थिती नाही आहे. काल दिवसभर देखील पाऊस होता, परवा देखील होता आणि 5 जुलैपर्यंत अशाच पद्धतीची परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. प्रज्ञा, आपल्याकडे काही आकडेवारी देखील आली आहे. हवामान केंद्रानं जे 2 जुलैची आकडेवारी आपल्याला दिली आहे त्यानुसार काल सकाळी 8:15 वाजेपर्यंत तब्बल 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. काही भागात तर तब्बल 200 मिलीमीटर पाऊस देखील पडला होता आणि त्यामुळंच काळजी घ्यावी नागरिकांना असं देखील आवाहन केलेलं आहे. पुढील 24 तासामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या जर आपण पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये काळोख मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. ढग दाटलेले आहेत आणि त्यामुळं दृश्यमानता देखील कमी झालेली आहे. अजूनही शाळेत जाताना मुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत, नागरिक आपल्या कामावर जात आहेत चाकरमनी. अशा वेळी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. खरं तर रेल्वे वाहतुकीची देखील काही वेळापूर्वी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. वाहतूक सध्या रेल्वेची जरी सुरळीत असली तरी पुढचे काही तास अतिशय महत्त्वाचे आहेत. जोरदार पाऊस कोसळू शकतो आणि त्यामुळंच नागरिकांना काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन करण्यात येत आहे. जुलैपर्यंतची एकूण आकडेवारी 1 जुलैपर्यंतची आज अखेरची पाहिली तर 668.9 मिलीमीटर पावसाची जी नोंद आहे ती झालेली आहे. हे वार्षिक सरासरीच्या 31.9% अधिक असल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळं पुढच्या काही तासातली परिस्थिती आणखी जोरदार पावसामुळं जलमय अनेक ठिकाणी होऊ शकतं. नागरिकांना काळजी घ्यावी. जशी सध्याची ही दादर परिसरातली आपण दृश्य पाहतोय, वडाळा परिसरातली, अशाच पद्धतीनं दक्षिण मुंबईत देखील जोरदार पाऊस सध्या सुरू आहे. ठाण्यामध्ये देखील पावसानं जोरदार सुरुवात केलेली आहे. तुझ्या दृश्यांमध्ये निलेश दिसतंय की किती जोरदार सरी इकडे पावसाच्या बरसत आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. तुम्ही तिघं सुद्धा रिपोर्टिंग करताना काळजी घ्या. तुर्तास धन्यवाद ईशान, वेदांत आणि निलेश, तुमच्या तिघांचेही अपडेट्स दिल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.